आणि आता अतिशय धक्कादायक बातमी. तब्बल 23 वर्ष तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर सुटकेचा दिवस म्हणजे खरं तर आनंदाचा दिवस. पण कोल्हापुरातील कळंबा जेलमध्ये आनंदाच्या या दिवसाचं रूपांतर स्मशान शांततेत झालं. नेमका प्रकार काय घडला पाहूया. हासम महमद मकवाना सलग 23 वर्ष जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर तुरुंगाच्या बाहेर पडले. बायका मुलांना भेटणार म्हणून आनंदात होते, पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. पोटच्या 30 वर्षीय साजिद नावाच्या मुलानं गळाभेट घेतल्यानंतर प्राण सोडले. कोल्हापुरातील कळंबा कारागृहासमोर हा धक्कादायक प्रकार 17 जानेवारीला दुपारी घडलाय. जवळजवळ 40 वर्षापूर्वीचा गुन्हा होता, त्याला शिक्षा लागली होती. त्याला न्यायला त्याचे नातेवाईक आले होते मुंबईवरून. आरोपी आता जन्मठेपेतनं मुक्त होत होता, त्यामुळे त्यांना आनंद झाला होता चांगलाच. आणि ते बाहेर त्याला न्यायला आले होते. आरोपी बाहेर सुटून गेल्यावर त्यांची गळाभेट झाली आणि गळाभेटीच्या दरम्यानच मुलाला त्या हर्षवायूमुळे असा अटॅक आला तीव्र असा. हासम महमद मकवाना यांना 1977 साली म्हणजे 40 वर्षांपूर्वी एका खुनाच्या आरोपात अटक झाली. त्यानंतर कोर्टानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली. दरम्यानच्या काळात हासम तुरुंगातून फरार झाले. त्या काळात त्यांना साजिद नावाचा मुलगा झाला होता. साजिदचं मुंबईतल्या अंधेरीत मोटार ड्रायव्हिंग स्कूलही आहे. हासम यांना तब्बल 23 वर्षांनंतर पुन्हा कुटुंबात राहण्याचा आनंद मिळणार होता, पण नियतीला ते मान्य नव्हतं. त्यामुळे आधी तुरुंगात कुटुंबांच्या विरहात दिवस काढल्यानंतर आता तरुण मुलाच्या विरहात उरलेलं आयुष्य घालावं लागणार आहे. रणजित माजगावकर, ABP माझा, कोल्हापूर.